मंचावर उपस्थित केंद्रीय मंत्री कपिल पाटील जी, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आणि बंजारा भूषण असलेले संजय राठोड जी, आपले अध्यक्ष शंकर पवार जी, जय मरिया मायाडी, जय सेवालाल, जय रामराव बापू। तमाम बंजारा बांधवेन मग आज अपनो भिया ऑल इंडिया बंजारा सेवा संघेर राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार यांना विनंती मान देतोनी भेटून आयो छू। बंजारा समाजेर अडी अडचण नवीन सरकार समजन ले वाले छे आणि जल्दी में जल्दी शाळाएर प्रयत्न करे वाले छे। आपणो शंकर भिया समाजेर सारू जे मागणी मांगरो छे वो मागणी आम्ही जल्दी में जल्दी पूरो करे वाले छे। जे समाजेर जे प्रश्न केंद्र सरकार कने पेंडिंग छे वो भी जल्द मार्गी लगाडेर आम्ही प्रयत्न करे वाले छे। बंजारा समाजेर सोबत आम्हार सरकार नेहमी हेतो आणि अंग भी रे वाले छे। आज मला अतिशय मनापासून या गोष्टीचा आनंद आहे की या भव्य संमेलनामध्ये शंकर पवारजी, संजय राठोडजींनी मला निमंत्रित केलं। खरं म्हणजे मी थोडा लवकर पोहोचलो, पण पुढे कार्यक्रम आहे, नंतर या कार्यक्रमात मुख्यमंत्रीजी पण येणार आहे। त्याच्यामध्ये मी ट्रेलर म्हणून काम करतोय, पिक्चर मुख्यमंत्री आल्यावर सुरू होणार आहे। खरं म्हणजे आपला जो समाज आहे सिंधू संस्कृतीशी नातं सांगणारा आमचा बंजारा समाज आहे। पर्यावरण पूजक आणि पारंपरिक छोटा मोठा व्यापार करायचा, कशीदाकारी करायची, गोंधळे आजकाल टॅटू म्हणतात, टॅटू हा टॅटू आज खूप फेमस झालाय, पण टॅटूचे खरे जनक आमचे बंजारा आहे। वनस्पती औषधी उद्योग असेल, साप विंचू याच्यावरचं औषध असेल, अशी मोठी ज्ञान संपदा ही आमच्या बंजारा समाजाकडे आहे। आणि विशेषत्वाने बंजारा कला, संस्कृती, भाषा, नृत्य, गायन हे अतिशय आपलं वेगळेपण या ठिकाणी ठेवून आहे। आणि म्हणूनच आज आपण बघतो की देशभरामध्ये मोदीजींनी इतके राष्ट्रीय महामार्ग तयार केले, पण हे सगळे राष्ट्रीय महामार्ग कुठे झाले आहेत? हे जुन्या लमाण मार्गांवर झालेले राष्ट्रीय महामार्ग आहेत। हे सगळे लमाण मार्ग होते ज्याच्यावर आमचा बंजारा समाज हा पायी पायी जायचा, संपूर्ण भारतभर फिरायचा, आपल्या पशूंसहित, आपल्या परिवारासहित सगळीकडे भ्रमण करायचा। त्या मार्गांवर आज आमचे राष्ट्रीय मार्ग या ठिकाणी तयार झाले आहेत। आणि भारतभर ठिकठिकाणी थांबल्यानंतर आमचा हा समाज त्या ठिकाणी बावडी तयार करायचा। आज देशाच्या कानाकोपऱ्यात ज्या बावड्या आणि तलाव आपल्याला पाहायला मिळतात त्यातले खूप मोठे आमच्या गोर बंजारा समाजाने तयार केलेले आहेत। हे देखील या ठिकाणी मूळतः प्रचंड लढवय्या असलेला आमचा समाज, ज्यांनी इंग्रजांशी देखील लढाई केली आणि म्हणूनच इंग्रजांनी वेगवेगळ्या लढणाऱ्या समाजांना अपराधिक समाजामध्ये समाविष्ट केलं। त्यात आमचा बंजारा समाज देखील होता। या बंजारा समाजाला चिरडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण ते चिरडू शकले नाहीत। आणि खरं म्हणजे सेवालाल महाराजांच्या रूपानं एक असे ईश्वर आपल्याला भेटले
ज्यांनी आमच्या समाजाला दिशा दिली, विचार दिला आणि एक वैश्विक अशा प्रकारचं आमच्या समाजाचं या ठिकाणी संघटन हे त्यांच्यामुळे तयार झालं. मला अतिशय या ठिकाणी आठवण आज येते ती रामराव बापूंची. संजय राठोडजी आणि आम्ही वारंवार बापूंना भेटायचो. बापूंचं आमच्यावर फार प्रेम होतं. बापू या ठिकाणी अनेक वेळा ट्रीटमेंट करता यायचे. आम्ही त्याची व्यवस्था देखील करायचो. कधी विमानाची व्यवस्था लागली तर ती देखील करायचो. बापू अगत्यानं आम्हाला आशीर्वाद द्यायचे. बापूंचे संबंध केवळ आमच्याशी नाही तर माननीय मोदीजींशी देखील रामराव बापूंचे अतिशय जवळचे संबंध होते आणि त्यांच्या जाण्यामुळे खूप मोठी हानी आपली समाजाची झाली. पण एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. आपलं सरकार मागच्या वेळी महाराष्ट्रात होतं. संजय भाऊंनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी पोहरा देवीला आम्ही प्रचंड मोठं काम सुरू केलं. त्या ठिकाणी नंगारा तयार करण्याचं काम सुरू झालं आणि पोहरा देवीला एक जागतिक वारसा स्थळ तयार करण्याचा प्रयत्न आपण सुरू केला. संजयजी, तुम्ही मागणी केली, मी 100 कोटी रुपये त्या ठिकाणी तात्काळ मंजूर केले. संजय राठोडांनी काम देखील सुरू केलं. पण दुर्दैवाने आम्ही चांगलं भूमिपूजन केलं, सगळं काम सुरू झालं. दुर्दैवाने मधल्या 2.5 वर्षामध्ये एक नवा पैसा देखील त्याच्याकरता मिळाला नाही. पण जसं एकनाथ शिंदेजींचं आपलं सरकार आलं, संजूभाऊ पैसा मिळणं सुरू झालं की नाही झालं, तात्काळ सुरू झालं. आणि आता काळजी करू नका, शिंदे साहेबही तुमच्या पाठीशी आहे आणि फायनान्स मिनिस्टरही तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे पोहरा देवीला एक नवा पैसा कमी पडू देणार नाही. आता त्याचा विकास असा करून दाखव की जागतिक स्तरावर लोकांना वाटेल कुठे गेलं पाहिजे तर पोहरा देवीला गेलं पाहिजे आणि नंगारा पाहायला पाहिजे. अशा प्रकारचं तिथलं काम आपण करून दाखवू. या जास्त वेळ बोलणार नाही. कपिल पाटील या ठिकाणी आहेत, ते तर आपल्या समाजातलेच आहेत. खरं म्हणजे या ठिकाणी आपले खासदार देखील आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या वतीनं कपिल पाटीलजी आपल्याही वतीनं मी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल.